आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शरू आता ऑफिसला तर आलेली असते, पण ऑफिसला आल्यानंतर ना आता ती बघत असते तिकडे ना पिऊन म्हणत असतो की तुम्हाला ना साहेबांनी बाहेरच थांबायला सांगितलं आहे. असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते की काय, एकतर बोलवायचं आणि बाहेर थांबायचं, त्यापेक्षा ना आता आम्ही इथे थांबतच नाही असं बोलूनच ना मग आता ती तिथून जात असते. ते जय तिथे येतो आणि जय थांबवतो. जय म्हणत असतो की एक मिनटं. त्याबरोबर सगळ्याजणी मागे वळून पाहतात तर जयने ठरवलेलं असतं की या सगळ्यांना काल तर आपण हकलवून लावलं, पण काल ह्यांना आपण खूप काही बोललो, पण आज ह्यांना काही बोलून उपयोग नाही. आणि असं बोलूनच ना मग तो आता शरूला सांगत असतो की काल माझ्याकडनं चुका झाल्या, पण त्या चुकांना आज होणार नाहीत. मी तुम्हाला खरं खरं सांगतोय, काल मला कोणत्याही गोष्टी माहिती नव्हत्या आणि त्यामुळेच हे सगळं झालं, पण आता असं होणार नाही असंही त्याने आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर मिस परब, मला आज कळलं, म्हणजे तुमच्यामुळे खरं तर ना माझी सुटका झाली, ते नाही तर माझं काय झालं असतं ना हा विचारसुद्धा मी करू शकत नाही. खरं तर मला माहीत नव्हतं की तुमच्यामुळे हे सगळं काही पॉसिबल झालं आहे ते, असंही आता म्हटलं जातं. त्यावर शरूला आता तो म्हणत असतो की खरं तर कालच मला तर तू सांगितलं असतंस की हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालं आहे, तर मी तुला काही बोललोसुद्धा नसतो. पण सॉरी त्यासाठी, कालच्यासाठी. मला सगळ्यांकडनं कळलं की मला विशेषतः सोडवण्यासाठी तूच महत्त्वाची कामगिरी केलेली आहे, त्यामुळेच मला आता माझी चूक कळली आहे. कोणा एका व्यक्तीमुळे सगळ्याच बायकांना म्हणजेच महिलांना मी जज करायला नको होतं आणि त्याची चूक मला आता उमगली आहे, त्यामुळे तुम्ही आजपासून पुन्हा कामावर येऊ शकता असं देखील आता सांगितलं जातं. म्हणून मग आता सगळ्याजणी खूप जास्त खुश झालेल्या असतात. तेच दुसरीकडे आता गौतमला सांगितलेलं असतं त्या गोष्टींना आता पटलेल्या असतात, त्यामुळे गौतम आता खूप जास्त खुश असतो आणि तो आता सुभाष यांना बोलतो की तुम्ही सांगितलेली एकूण एक गोष्ट मी करणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि त्याचबरोबर गौतम आता सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा गौतमला खरं तर बरं वाटत असतं, कारण इतके दिवस ना त्याला सगळीजणं सांगत होती, त्याची आई, त्यासोबत जय, पण तो काही कामावर जायला ऐकत नव्हता. पण आता आसावरीसाठी का होईना तो कामावर जायला तयार झालेला होता, त्यामुळे आसावरीसुद्धा खूप जास्त खुश असते. आणि तेव्हाच ना बाबासुद्धा त्याला जाताना म्हणतात की पुढच्या वेळेला जेव्हा येशील ना तेव्हा एका महिन्याने तुझ्याच कमाईच्या पैशाने पेढेसुद्धा आणायचे. मग तेव्हा तो म्हणतो की हो, आणि तुम्ही चहा तर उत्तम केला होता. तेव्हाच ना बाबा म्हणतात चहा तर फक्त आता नावाला केला होता, मला बरेच पदार्थ बनवता येतात, पुन्हा कधीतरी आलास ना की बनवून देईन. गौतम जाताना आता आईबाबांचे आशीर्वादसुद्धा घेतो, कारण तिकडनं आसावरी त्याला डोळ्यांनी खुणवते ना. आसावरीला आता तो म्हणतो की चल आता मी येतो, मी उद्यापासूनच माझ्या कामाची सुरुवात करेन. आता त्याला पूर्ण कॉन्फिडन्स आलेला असतो, कारण त्याला जे काही करायचं असतं ते फक्त आसावरीसाठी करायचं असतं आणि त्याचसाठी त्याने आता स्वतःला बदलवायचं ठरवलेलं असतं. गौतम आता आशीर्वाद वगैरे घेऊन तिकडनं जातो. ते सुभाष आणि पमा बोलत असतात की खरंच ना बाईने नशीब काढले, अगदीच ना मस्त असा मुलगा शोधलाय बघ, म्हणजे सगळंही ऐकतो. तेच आता गौतम घरी जायला निघालेला असतो. तेच दुसरीकडे आता जयच्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा शरू आलेली असते. तेव्हा जय ना शरूला हात जोडून अगदीच ना तिची माफी मागत असतो आणि तिला आता म्हणत असतो की माझी चूक झाली, पण इथून पुढे अशी चूक होणार नाही. मग आता तो तिची माफी वगैरे मागतो. त्यावर शरू म्हणते की ह्याची काहीच गरज नव्हती, तर हाताला धरून कंपनीतनं काढून टाकलं. मग तोच हात ना जय शरूसमोर धरतो. मग तेव्हाच सगळीजण असल्यामुळे तो ऑकवर्ड होतो. मग तो आता बोलत असतो की या सगळ्यांचंच वेलकम आहे. तेवढ्यातच तेजस्विनी आलेली असते आणि तेजस्विनीला पाहिल्यानंतर आता जय म्हणतो की मम्मा बरं झालं आज तू इथेच आहेस, ते खरं तर ना जरा बोलून घे ना यांच्यासोबत, म्हणजे मला तुला हेच सांगायचं आहे की बघ ना आता ह्या आलेल्या आहेत, तर यांच्यामुळेच मी खरं तर बाहेर पडलो, पण या सगळ्या काही गोष्टी राहिल्याच ना तुझ्याशी बोलायच्या, पण म्हणूनच मी तुला सांगतोय यांना आज पुन्हा आपण कामावर रुजू करून घेतोय. मग तेव्हा
तेजस्विनीला नाईलाजास्तव का होईना सांगितलेलं आहे म्हटल्यावर आता तिला जो बुके आहे तो देते आणि वेलकमसुद्धा बोलते. मग आता तेजस्विनीला राग येत असतो, पण जय बोलतोय म्हटल्यावर आता तेजस्विनीला नाईलाजास्तव या सगळ्या काही गोष्टी कराव्याच लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता गौतमसुद्धा डायरेक्टली ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो आता ऑफिसमध्ये येऊन बोलत असतो की काय मग आता उद्यापासून मी सुद्धा जॉईन करणार आहे ऑफिस. मग अचानक कसं काय तुला हे सुचलं? तेव्हाच तो म्हणतो की खरं तर ना आसावरीच्या बाबांमुळे म्हणजेच परब्बांमुळेच मला हे सगळं जमलं आहे. कारण आसावरीला लग्न झाल्यानंतर मला सांभाळायचं आहे आणि त्यासाठी जॉब करणं महत्त्वाचं आहे. मग इकडे जय म्हणतो इतके वर्ष आम्ही सांगत होतो, आमच्या सांगण्याचा परिणाम झाला नाही, पण आता आसावरी तुझ्या आयुष्यात आली तर त्याचा परिणाम झाला आहे. एका अर्थी बरंच झालं असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे जय जो आहे तो गौतमला बोलत असतो की तुझा निर्णय योग्य आहे. गौतम आता तिकडनं जातो. गौतम गेल्यानंतर ना इकडे शरू जयला थांबवते आणि म्हणत असते की तुमचा जो काही निर्णय आहे ना की एखाद्या स्त्रीमुळे एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद होतं, तर तसं नाही आहे. तुम्ही स्वतः तुमच्या भावाचं उदाहरण घ्या ना. आज आसावरी ताईमुळेच किती बदल झाले आहेत ते, म्हणजेच तुम्हालाही माहिती नसेल पण तुमच्या भावामध्ये जेवढे बदल झालेत ना तेवढे सगळे आसावरी ताईमुळे. तेच आता इकडे ना परबांचं घर जे आहे ते पावसामुळे गळत असतं आणि त्यामुळेच ना पमा सुभाषवर चिडलेली असते आणि तुम्ही या घराच्या डागडुगीचं काम कधी करून घेणार आहात? तुमच्या भावकीमुळे ना हा प्रॉब्लेम झालेला आहे असं देखील पमा आता सुभाषला ओरडून बोलत असते. ते सुभाष म्हणत असतो की हो. तेवढ्या तिकडे शरू येते आणि शरू तो सगळा चिखल पाहते. शरू म्हणत असते की दे आई मी करते, पण आता पम्मा म्हणत असते की तू याच्यात हात घालत बसू नकोस, तू कामावर जा, तसाही उशीर होतोय. मग तिकडनं शरू निघते तर पम्मा अनुला हाक मारून कामासाठी बोलवून घेत असते. आता दुसरीकडे पाहायला मिळतं की गौतम जो आहे त्याच्या रूममधला आरसा फुटलेला असतो. खरं तर जेव्हा त्याला आसावरी भेटत नव्हती त्याने दारूची बॉटल त्या काचेवर मारून ती काच फोडली होती, पण आता त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात झालेली असते. म्हणूनच मग आता ना गौतमने नवीन आरसा रूममध्ये बसवलेला असतो. तेवढ्यातच जय तिथे येतो आणि जय त्याला विचारतो हे सगळं कसं काय जमलं. तेव्हा जयला तो सांगतो की आता नाती जी काही मोडली होती तुटली होती ती नव्याने बहरतायत आणि त्याचसाठी हे सगळं काही. आणि मग जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र इकडे जय त्याला म्हणत असतो की हे एका अर्थी बरंच झालं, तर हे सगळं फक्त ना आसावरीमुळे शक्य झालं आहे आणि तुझ्यामुळे. जर तू माझ्या आयुष्यात माझा भाऊ म्हणून नसला असतास ना तर मी काय केलं असतं? मला माझी आसावरी कधीच भेटली नसती. मग तरीसुद्धा ना जय काही स्वतःला क्रेडिट घेत नसतो. तेच आता त्याला सांगितलं जातं की तुला इतकं मी क्रेडिट देतोय तर ते क्रेडिट घे ना, असं काय करतोयस? आणि असं बोलून तो आता त्याला हे क्रेडिट देतो. तेच दुसरीकडे आता तिथे आता तेजस्विनी आलेली असते आणि तेजस्विनीने त्यांना दही आणलेलं असतं. तेजस्विनीचा घसा बसलेला असतो. तेच गौतम म्हणतो की काय झालंय आई, तुझा आवाज आला. तेव्हाच ती म्हणते की घसा बसला जरा पाऊस असल्यामुळे. मग आता तो आईचे आशीर्वाद घेतो. आईने त्याला दही साखर दिलेलं असतं. गोड दही खाऊन तो आता आईचे आशीर्वाद घेऊन कामासाठी बाहेर पडतो. हे सगळे बदल ना फक्त आता आसावरीमुळे त्याच्या आयुष्यात झालेले होते हे सुद्धा जय आता तेजस्विनीला बोलत असतो. तेजस्विनीला तो सांगतो की बघितलंस का, इतके दिवस आपण ओरडून ओरडून सांगत होतो पण आपलं ऐकलं नाही, पण आसावरीने एकदा काय सांगितलं लगेच कामावर रुजू झाला. मग ह्या सगळ्या गोष्टी तेजस्विनीला खपत नसतात. तेच आता त्याच्या आयुष्यात मुलगी आल्यामुळे बदल झालेत, पण तू सुद्धा बराच बदलायला लागलायस. मग तुझ्या आयुष्यात सुद्धा कोणी दुसरी मुलगी आली आहे का, असं जयला तेजस्विनी प्रश्न विचारते. तेव्हा जय म्हणतो की आई, तू जो काही अट घातली आहेस ती सुद्धा अट काहीतरी करून मागे घे ना, मला या सगळ्यात नाही अडकायचं. पण ती म्हणते की नाही, माझी अट तशीच राहील काही झालं तरी. तेच आता गौतम जो आहे तो आता घरी आलेला असतो आणि इकडे येऊन आरडाओरडा करत असतो. आसावरीला आवाज येतो. आसावरी बाहेर येते. तेच आता तो सांगतो की आज माझ्या जॉबचा पहिला दिवस आहे. घरू आईचा आशीर्वाद घेतला, मग आता तुम्हा आईबाबांचा आशीर्वाद घ्यायला मी आलेलो आहे. मग आता तिथे असणारी अनु त्याच्यासाठी टाळ्या वाजवते. तर आशूसुद्धा देवाचे आभार मानत असते. तेच तो म्हणत असतो की तुमच्या हातून दही साखर खाल्ल्याशिवाय मी काही जाणार नाही. आशूला आता पमा लगेच आतमध्ये पाठवते आणि दही
दहीसाखर घेऊन यायला सांगते. त्याच्या हातावर दहीसाखर ठेवलं जातं. स्वामींचं एक फूल त्याच्या खिशात ठेवायला सुद्धा पमा देते. मग आता गौतम पमाचे आशीर्वाद घेतो, त्याचसोबत सुभाषचे सुद्धा. त्यानंतर आसावरीच्या सुद्धा तो पाया पडत असतो. आसावरी म्हणत असते की तुम्ही माझ्या काय पाया पडताय. मग तेव्हाच ना गौतमचे जे विचार असतात ते खरंच थोर असतात. गौतम सांगत असतो की तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस, माझी बायको आहेस आणि तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात एवढे बदल झालेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या बदलांमुळे तुझे तर पाया पडायलाच हव्या ना. मग आता तो आसावरीचा आशीर्वाद घेऊन सुद्धा निघतो. हे सगळं ना आईबाबांना खूप जास्त आवडतं. आजकालचे कोणती मुलं जी बायकोच्या पाया पडतात, जे आज गौतमने करून दाखवलेलं होतं. तेच पमा आता इथे आसावरीला म्हणत असते की नशीब काढलंच बघ पोरी. तेच दुसरीकडे आता मॅकना सर्वे आहे आणि त्यामुळे आपल्याला ग्राउंड ॲक्टिव्हिटी करायची आहे. हे रिसर्चरचे पाटील साहेब आहेत आणि आपल्याला आता या सगळ्यांबरोबर ग्राउंड ॲक्टिव्हिटी करायला जायचं आहे. आता ह्याने टीम पाडलेले असतात आणि सगळ्या टीम त्याने बरोबर मॅकने केलेल्या असतात अरेंज. ते शरूला यायला उशीर होतो. शरूला यायला उशीर झाल्यामुळे आता शरू ही एकटीच राहते. मग तेव्हाच ना पाटील आणि त्याचसोबत तिथे असणारा जय. मग मॅक सांगतो की एक तुम्ही तिघांची टीम बनवा, आमची तर टीम तयार झालेली आहे. मग शरूला तर टेन्शन येतं, कारण या जयसोबत दिवसभर फिरायचं म्हणजे बापरे. मग जय म्हणत असतो की आपण फक्त कामाशी काम ठेवायचं, बाकी काही नाही. पण शरूला जयसोबत फिरायचं म्हटल्यावर तर खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता जयसुद्धा म्हणत असतो की मॅक काहीतरी चेंजेस कर, ही टीम अप मला नको आहे. पण मॅक बोलतो ठरलंय ना, बाकी सगळे कामाला गेलेत, आता तुम्ही सुद्धा कामाला लागा, आता काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. आणि असं बोलून मॅक तिकडनं निघून जातो. जय त्याला थांबवत असतो पण मॅक काही केलं ऐकत नाही. तेच आता दुसरीकडे शरू आणि जय जे आहेत ते एकमेकांकडे बघत असतात, कारण दोघांनाही त्या एकमेकांसोबत आज अख्खा दिवस काढायचा असतो. त्यामुळे त्यांना ते सगळं काही जड जात असतं.